लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आयोजित लिबर्टी चषक 2026 हे पर्व आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण मॅच आणि त्यानंतर मात्र पहा चला स्पीडअप करायचंय. टॉस विजेता संघ निर्णय कळवा आणि लगेच खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद तेजस कदम आपले समालोचक मित्र. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आयोजित लिबर्टी चषक 2026 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा रविवारी 15 फेब्रुवारी 2026 पर्व 4 आपण पाहतोय. लिबर्टी चषक आपण पाहतोय 2026 पर्व 4. जाऊयात मॅचच्या दिशेने. मोठी मॅच आपण पाहतोय. फर्स्ट क्वालिफायर आपण पाहतोय. लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पवारवाडी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी या संघाला फलंदाजी करण्यासाठी. मोठी मॅच आपण पाहतोय. शिंगणवाडी विरुद्ध पवारवाडी दोन्ही संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट क्वालिफायर आपण पाहतोय. आयोजित लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी आयोजक संघ खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्गवरती संघासाठी पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रमोद गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला जर का पाहिलं गेलं तर शिंगणवाडी संघाचा हार्ड हिटर फलंदाज अमोल शिंगण फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रितेशला. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पहिलं षटक हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. स्पीडअप घ्यायचं आहे दोन्ही संघांना विनंती असेल. गोलंदाजी मार्गवरती प्रमोद देसाई. पहिला चेंडू या वेळेला हंग सके. पहिली बारी लागला तर लय बारी. मिळतील धावा 4-4-4. संघाचा श्री गणेश होतोय. शिंगणवाडी या संघाचा 4 धावे दे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. प्रमोद देसाई वरती केलाय हल्ला. धावा लागतायत 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला मात्र लॉफ्ट करायचा होता. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर राईट झालाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. पंचांचा इशारा. चांगले अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्डवरती जर का पाहिलं गेलं तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा लागलेत शिंगणवाडी या संघाच्या. कुठंतरी कमबॅक केलं प्रमोद देसाई यांनी. पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालंच चौकार आला. पुढचा चेंडू जाऊया पुन्हा एकदा. या वेळेला मात्र
गुल गोल्डन डकचा शिकार. रितेशला मात्र जावं लागतंय माघारी. पहिला आद्रा, पहिला धक्का, पहिली अवदसा, विकेटचा पतंग. पहिला धक्का बसतोय शिंगणवाडी या संघाला. धावा जर का पाहायला गेलं तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पहिला ब्रेक थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. रितेशला मात्र जावं लागतंय माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अँडी मात्र जाताना पाहायला मिळतोय. एक चांगला फलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 चेंडू झाले तर 5 धावा आलेत. अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्लेच्या षटकात. त्या 3 चेंडू मध्ये किती धावा येतील हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. शिंगणवाडी संघ मात्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप घ्यायचा. प्रबोध देसाईचा पुढचा चेंडू स्ट्रायकिंगला अँडी पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र बॅटचा कडा घेऊन चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न. 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. प्रयाग कडून मिसफिल्ड होते. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. एक्स्ट्राच्या स्वरूपात म्हणायला गेलं तर काय हरकत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुलचा फटका मारायचा होता. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॅच सोडले राजेश कुराडेने. गणेश कुराडे या क्षेत्ररक्षकाकडून 1 धाव आली. चेंडू होता इथं. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागतायत. स्कोर बोर्डवरती 8 धावा. शेवटचा चेंडू मोठा फटका येईल का? स्ट्रायकरला हार्ड हिटर अमोल शिंगण. चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो कराड दक्षिण या असोसिएशन मधला. स्पीडअप घ्यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. पुढचा चेंडू प्रबोध देसाईचा. स्ट्रायकरला अमोल शिंगण. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा दांडी 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 गुल. विकेटचा पतंग. जावं लागतंय माघारी. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता. इथे मात्र डायरेक्ट चेंडू जाऊन मागचा दरवाजा खुला होता. मागच्या दरवाजातून झाली चोरी. विकेटचा पतंग. ओव्हरची समाप्ती होते. धावा लागताय स्कोर बोर्ड वरती 8 धावा 2 गडी बाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अँडी पाहायला मिळतोय. आधी स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. स्ट्रायकरला आता मात्र पाहायला मिळतोय प्रशांत. नॉन स्ट्रायकरला अँडी. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतायत. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय स्वतःचं दुसरं व संघासाठी स्वतःचं पहिलं व संघासाठी दुसरं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. या दिलीप. स्ट्रायकरला जर का पाहायला गेलं तर प्रशांत. दिलीप टू प्रशांत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळेला मात्र स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती शांत बसवलंय प्रशांत या फलंदाजाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा.
यावेळेला पुलचा फटका क्षेत्ररक्षक आहे, जाऊन चाललाय फ्री होम डिलिव्हरी डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचा पतंग पुन्हा एक धक्का बसतोय शिंगणवाडी या संघाला. तिसरी विकेट मात्र पवेलियन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटचा पतंग दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागतात स्कोर बोर्ड वरती फक्त 8 धावा. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. धावा जर का पाहायला गेले तर 8 धावा आपल्याला पाहायला मिळते. तर कुठेतरी मोठा फटका खेळावा लागेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शिंगणवाडी संघाचा कर्णधार आबासो आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले गोलंदाज आहेत व तितकीच चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आबासो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका लागलाय. चेंडू जाईल 6 धाव्यांसाठी. 6 धावा मिळता येतं या चेंडूवरती. चांगली फलंदाजी आपल्याला आबासोच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. षटकारांचा पाडा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. स्कोर बोर्ड वरती जर का पाहायला गेलं तर धावा लागता येतं 15 धावा. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. धावा जर का पाहायला गेलं तर 15 धावा. 360 ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा चेंडू दिलीपचा स्ट्राईक एंडला. अँडी पहिला चेंडू अँडीसाठी. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका मारायचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र अपयशी होतोय. लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव मिळते. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. त्या 5 चेंडू मध्ये धावा जर का पाहायला मिळालं 16 धावा स्कोर बोर्ड वरती लागता येतं. शेवटचा चेंडू असेल 8 धावा आले तर 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू असेल किती धावा येतील. यावेळेला फटका चांगलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. यावेळेला मात्र झेल. आबाला मात्र जावं लागतंय पवेलियनच्या दिशेने. अशा तऱ्हेने सुंदर कॅच घेतलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती लिंबर्टी स्पोर्ट्स पवरवाडी या संघाचा कर्णधार गोलंदाजी साठी आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीपट्टू आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळते या संघामध्ये. या तिसरं षटक आता मात्र स्ट्राईक केला. आता मात्र पाहायला मिळतोय अँडी स्ट्राईकला आहे. मुकेश टू अँडी. मजा येईल मॅच मध्ये. पहिला चेंडू शेवटचं षटक हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. किती धावा येतील या षटकातील हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र पुढे येऊन यावेळेला मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळते या चेंडूवरती. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंड अँडी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मुकेशचा अँडीसाठी. यावेळेला डाऊन दी ग्राउंड फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे धावतोय. तोपर्यंत मिळतील धावा 4. पुण्याचा गणपती दगडूशेठ आणि बॉल घेतोय बाउंड्री लाईनची भेट. 4 धावा.
एक चेंडू झालाय या षटकातील धावा जर का पाहायला गेलं तर स्कोरबोर्ड वरती लागतायत 21 धावा. अजून देखील चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मुकेश पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय मुकेश पवारने. पहिल्या चेंडूवरती जर का पाहायला गेलं तर 4 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव पद्धतीचा चेंडू कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळतोय मुकेश पवारचं. स्ट्राईक एंडला जर का पाहायला मिळालं तर अँडीला मात्र शांत केलंय. स्पीडअप घ्यायचं आहे दोन्ही संघांना विनंती असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. मुकेश पवार गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत आहेत. या वेळेला देखील निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शंभूराजे 11 शेकेवाडी, भैरवनाथ 11 वरेकरवाडी, श्री वाघजाई स्पोर्ट्स यनपे या तिन्ही संघांनी मात्र संघाच्या कर्णधारांनी आपण स्टेजवरती यायचं आहे. लॉट्स उडवले जातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला मात्र फटका हवेत. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती धावा मिळत आहेत 2 धावा आणि स्कोरबोर्ड वरती धावा पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये अँडीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोरबोर्ड वरती धावा लागत आहेत 23 धावा. शेवटचे 2 चेंडू. फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड फटका जाईल. सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. अँडीच्या बॅटमधून मात्र चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते पण तितकीच चांगली गोलंदाजी. आता जर का पाहायला गेलं तर स्कोर 27च्या घरामध्ये जाऊन पोचलाय. शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय इनिंगचा. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र या चेंडूवरती मात्र कोणतीही दावेदार नाहीये. स्कोरबोर्ड वरती धावा लागत आहेत 27 आणि लक्ष असेल 28 धावांचं. 18 चेंडू 28 धावा. 28 धावा 18 चेंडू. लक्ष असेल श्री लिंबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या संघाला 18 चेंडू 28 धावांचं. शंभूराजे 11 शेकेवाडी, श्री भैरवनाथ 11 वरेकरवाडी, श्री वाघजाई स्पोर्ट्स यनपे या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. लॉट्स उडवले जातील. 18 चेंडू 28 धावा. 28 धावा 18 चेंडू. मजा येणार आहे या मॅच मध्ये. वरेकरवाडी संघ आपण यायचं आहे. कर्णधार स्पीडअप घ्यायचं आहे. स्पीडअप घ्यायचं आहे. जाऊयात. लॉट्स पडतील. बघूया क्वालिफायर 1 ची चिठ्ठी आपल्याला काढताना पाहायला मिळते. आता सांगतो 1 मिनिट. ह्यांची विजेता आहे का नाही त्यांची जर मॅच असेल तर ती शेवटला खेळेल. प्रेम वरेकर मात्र लॉट्स उघडताना पाहायला मिळतील. श्री शंभूराज 11 शेकेवाडी विरुद्ध वाघजाई स्पोर्ट्स यनपे
पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवून घ्यायचा आहे, तर दुसरी मॅच विजेता विरुद्ध वरेकरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मॅच मध्ये मात्र रंगतदार निर्माण होईल. दोन्ही संघाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वरेकरवाडी विरुद्ध विजेता जो जिंकल तोच मात्र क्वालिफायर 2 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस झाला इथे मात्र वाघजाई स्पोर्ट्स NP या संघाने नाणेफेक जिंकून डिसिजन पेंडिंग राहील. जाऊयात मॅचच्या दिशेने. स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. पवारवाडी संघाचे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकर जायचं आहे. आपण आयोजक आहोत, आपण स्पीडअप घ्यायचं आहे. 18 चेंडू 28 धावा. श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स NP या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय शंभूराजे 11 शेकेवाडी या संघाला फलंदाजी करण्यासाठी. मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल यानंतरची क्वालिफायर 1. जो जिंकल तो जाईल थेट फायनल मध्ये. स्पीडअप घ्यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल फलंदाज आपण स्पीडअप घ्यायचा आहे. स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. स्ट्राईक केला आपल्याला फलंदाज पाहतोय लिंबोटी स्पोर्ट्स पवारवाडी या संघाकडून. स्ट्राईक केला प्रमोद, नॉन स्ट्राईक केला जयश, तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय आबासो. एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं षटक असेल, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेलच. 18 चेंडू 28 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस होता पण चांगला फटका खेळायला जमला नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या आणि चेंडूमध्ये रेस लागली आणि रेस मात्र जिंकल. चेंडू 4 धावा मिळतील पहिल्याच फटक्यावरती. संघाचा होतोय श्री गणेशा लिंबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या संघाचा 4 धाव्यांनी. आता मात्र गरज असेल 17 चेंडू 24 धाव्यांची. एक लो स्कोरिंग मॅच मात्र म्हणायला काय हरकत नाहीये. चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. तर प्रमोद देसाई पहिल्या चेंडूवरती 4 धावा आले, तर पुढचा चेंडू मात्र कमबॅक होईल का हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. यावेळेला फुल टॉस चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स टप्पा करत जाईल 4 धाव्यांसाठी. चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले त्याचे, पण परंतु चेंडू जाईल 4 धाव्यांसाठी. मिळतोय धावा 4 4 4. स्कोरबोर्डवरती धावा लागतायत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. आता मात्र गरज असेल बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील शिल्लक असतील. गोलंदाजी मार्गावरती आबासो आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय आबासो या गोलंदाजाने. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा लागतायत स्कोरबोर्डवरती. अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील पॉवर प्लेच्या षटकातील. 360 ग्राउंड आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या वेळेला मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कमबॅक केलंय. आता मात्र 2 चेंडू वरती शांत बसवलंय प्रमोद देसाई या फलंदाजाला. चांगला रनअप आपल्याला पाहायला मिळतो आबासोचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न अपयशी होतोय. 1 धाव मिळते या चेंडूवरती. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? 1च धाव मिळते. स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत 1 धावच्या मदतीने. 9च्या घरामध्ये शेवटचा चेंडू. मोठा फटका येईल का? पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
आबासोचा शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड हिटर फलंदाज हा देखील पाहायला मिळतो. पवारवाडीचा ओपनर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुलचा फटका पॉवरफुल ताकदीचा वापर, पण इथे मात्र आबोलने मात्र घेतले झेल आणि संपतोय जयाचा खेळ. गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा, पहिली विकेट, पहिली पनवती, पहिली अवदसा, विकेटचा पतंग. जयेशला मात्र जावं लागतंय माघारी. शेवट मात्र गोडवा केलाय आबासो या गोलंदाजाने. धावा दिलेत 9 धावा. एक विकेट. मोठा मासा गळाला लागताना आपल्याला पाहायला मिळत होता. जयेश स्पीडअप घ्यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल अजून देखील दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. पवारवाडी संघ आपण स्पीडअप घ्यायचा आहे आणि शिंगणवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पॉवर प्लेचं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकामध्ये जर का पाहिलं गेलं तर 9 धावा आल्यात. एक गडी मात्र गारद केलाय शिंगणवाडी या संघानं. प्रमोद मात्र इन फॉर्म बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आता मात्र पाहायला मिळेल नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय प्रमोद देसाई. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मारुती. 9 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. एक गडी बाद. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू मॅच मध्ये निर्माण होते. पहिला चेंडू यावेळेला फटका हवेत. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचा पतंग. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट घेतले मारुती शिंगण या गोलंदाजांनी. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले प्रमोद देसाईचं विकेट आणि जो मात्र फॉर्म मध्ये होता त्याला मात्र परतीचा इशारा. दुसरा गडी गारद. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मुकेश. आता मुकेशच्या खांद्यावरती जबाबदारी असतील आपल्या संघाच्या. आता मात्र गरज असेल 11 चेंडू 19 धावांचं. पहिल्या चेंडूवरती मात्र मारुती शिंगणने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केले मोठ्या फलंदाजाची. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण मुकेश पाहतोय. दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. अकरा चेंडू आणि 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला मात्र बॅटची कडा घेऊन चाललंय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव देखील यशस्वी होते. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र गरज असेल 10 चेंडू 17 धावांची. दहा चेंडू 17 धावा 17 धावा 10 चेंडू. मोठी मॅच आपण पाहतोय. जो जिंकणार तो जाणार डायरेक्ट क्वालिफायर 2 मध्ये. करो या मरो अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता मात्र गरज असेल 9 चेंडू 17 धावांचं. लक्ष कठीण होत चाललंय. मुकेश यांना एक मोठा फटका मारावा लागेल मॅच मध्ये राहायचं असेल तर.
नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्री वाघजाई एनपे वर्सेस शंभूराजे 11 शेकेवाडी. दोन्ही संघांची मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धावा स्टॉप केलेत. दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावा मिळतात या चेंडूवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र गरज असेल 8 चेंडू 15 धावा. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 15 धावा, 15 धावा 8 चेंडू. कोण जिंकणार कोण हारणार? पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारुतीचा मुकेशसाठी. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव कंप्लीट. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय मुकेश या फलंदाजाला. आता मात्र गरज असेल 7 चेंडू 14. प्रत्येक बॉलवरती 2 धावा येणं खूप गरजेचं असेल. आता मात्र स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय विजय. स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय. ताकदीचा फलंदाज आहे विजय देखील, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी, तितक्याच ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मारुतीची. 5 धावा देऊन 1 विकेट काढले. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक. धावा जर का पाहायला गेले तर 5 धावा आलेत. आधी 1 विकेट प्राप्त केले मारुती या गोलंदाजाने. स्कोरबोर्डवरती धावा लागतायत 14च्या घरामध्ये. शेवटचं षटक. आता मात्र हाणामारीचं षटक. आधी आता मात्र 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. शिंगणवाडी की पवारवाडी, मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. अमोल 7 चेंडू 14 धावा. मित्रांनो, मॅच मध्ये रंगत निर्माण केले मारुती या गोलंदाजाने. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मारुती शिंगांसाठी. जर का पाहिलं गेलं तर 6 चेंडू मध्ये फक्त धावा दिले तर 5 धावा आणि मात्र 1 विकेट, मोठे विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चाललाय वाकड्या तिकड्या बाबरीचा हिरवा पाला. दूर मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. 6 धावा मुकेश पवारच्या बॅट मधून. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जिथे मात्र 6 चेंडू आधी 14 धावेची गरज होती, तिथे मात्र आता मात्र 5 चेंडू आधी 8 धावेची गरज आहे. मुकेश पवार आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बॉल पुरवायचे तर बॉल आता मात्र 5 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्राईक घेतला मुकेश पवार. मात्र ज्याच्या बॅट मधून आताच षटकार आलाय. पुढचा चेंडू, यावेळेला डाउटी ग्राउंड फटका. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी बघावी लागेल. आता मात्र गरज असेल 4 चेंडू 4 धावेची. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज मुकेश पवार आपल्याला पाहायला मिळते. मुकेश पवार इन फायर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये पहिल्या चेंडू मध्ये स्वागत केलं गोलंदाजाचं षटकार आधी. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतात आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र गरज असेल 4 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक घेतला मुकेश पवार. या वेळेला 6 धावांसाठी षटकार.
विनिक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अगदी एबीसी स्टाईल मध्ये 6 धावा. लिंबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या संघाने मला कॉमेंट्री करायची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.